नमस्कार मंडळी. हिवाळा म्हटलं की वाटाण्याच्या शेंगा मार्केटमध्ये येतात, म्हणजे भाजी मंडीमध्ये येतात. तर अगदी ताज्या ताज्या आपल्याला वाटाण्याच्या शेंगा आल्या की आपल्याला त्याचं काहीतरी नवीन पदार्थ करावा वाटतो. पण झटपट आणि रुचकर काहीतरी जर करायचं म्हटलं आणि ते पण इन्स्टंट, तर अगदी वाटाण्याचा ठेचा. तुम्ही केलाय का कधी वाटाण्याचा ठेचा? नक्की ट्राय करून बघा. अगदी सोपा आहे आणि झटपट होणार आहे. कमी साहित्यात होणाराच आहे. तर तो कसा करायचा आपण बघणार आहोत इथे. यासाठी मी काय केलंय, एक पाव वाटाण्याच्या शेंगा घेतल्यात आणि त्याचे मस्त हिरवेगार आतले दाणे काढून घ्यायचे आहेत आपल्याला. म्हणजे आपल्याला ठेचा जितका करायचा तितक्या क्वांटिटीमध्ये तुम्ही दाणे घ्यायचे आहेत, म्हणजे वाटाणे घ्यायचे आहेत. तर वाटाण्याच्या शेंगा म्हणजे आपल्याला दाणे काढायला सोप्या आहेत, तर झटपट होतात. तर इथे पूर्ण दाणे आपण काढून घेतलेले आहेत एका प्लेटीमध्ये. तर तुम्ही इथे बघू शकता, मी आपल्याला जेवढा क्वांटिटीमध्ये ठेचा करायचा तेवढे मी घेतले. तर त्यासाठी मी चांगली आपली मीडियम वाटीची असते आमटी पिण्याची, ते एक वाटी भरून मी वाटाणे घेतलेले आहेत. आणि त्यासाठी आपल्याला जितकं झणझणीत ठेचा खायचा आहे तितक्या झणझणीत आकाराने आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत. तर येथे मी चांगल्या 5 ते 6 किंवा 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ते हिरव्या मिरच्या तिखट आहेत त्या घ्यायच्या आहेत आपल्याला. थोडंसं कोथिंबीर घ्यायचा आणि लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत. खूप छान ठेचा लागेल हा. तर ही झाली आपली तयारी. त्यासाठी आपल्याला काय करायचं, एक पॅन घ्यायचा आहे, म्हणजे भांडं घ्यायचं आहे, कढई घ्या, तवा घ्या, कशावरही तुम्ही काय करू शकता, भाजून घेऊ शकता. मिरच्या आपल्याला बारीक कापून घ्यायच्या आहेत अगोदर. मिरच्या यासाठी कापून घ्यायच्या आहे कारण ज्यावेळेस आपण कुटतो ना, तर अख्खी मिरची कुटायला वेळ लागेल आणि थोडे थोडे तुकडे करून भाजलेली मिरचीची चव ठेचायला खूप छान येते, म्हणून आपण थोडंसं मिरचीला कापून घेतो आहे. तर ह्या मिरच्या चांगल्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. भाजून झाल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 10 ते 12 लसण पाकळ्या. त्या लसण पाकळ्यासुद्धा भाजून घ्यायचं. गॅस इथे बंद करायचा आहे आता. गॅस चालू नाही ठेवायचा. लसण पाकळ्या टाकल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे. तर हा झाला मिरच्या आणि लसण भाजून आपला. तर हे टाकायचं आहे आपल्याला खलबत्त्यामध्ये, म्हणजे कुटून घ्यायचं आहे. तुम्ही मिक्सरमध्ये काढत असाल तरीही चालेल, पण एकदम बारीक नाही करायचं आहे. तर खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे, आबडधोबडच कुटायचं आहे. हे आपण हिरवी मिरची आणि लसण का कुटून घेतो, कारण वाटाणे जे आहेत ते थोडेसे आपल्याला जाडसर ठेवायचे. त्यामुळे आपल्याला हा ठेचा अगोदर करून घ्यायचा आहे हिरव्या मिरचीचा आणि लसणाचा. नंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला करायचे काय, आपण वाटाणे जे घेतलेले आहेत मटार, ते आपल्याला चांगले भाजून घ्यायचे. तर थोडेसे डाग होईपर्यंत आपण याला भाजून घेतो आहे. आणि मस्त आपले मटारचे दाणे जे आहेत ते भाजून झालेले आहेत. ते पण काय करायचे आता आपल्याला भाजून झालेले, त्याच खलबत्त्यामध्ये ज्यामध्ये आपण लसण आणि हिरवी मिरची कुटून घेतलेली त्यामध्ये घालायचे. थोडे थोडे घालून, आपल्याला मोठा खलबत्ता असेल तर अतिउत्तम, माझा छोटा आहे थोडासा, तर आपण थोडं थोडं कुटून घ्यायचं आहे आणि आबडधोबडच कुटायचं आहे. त्याला जास्त बारीक कुटायचं नाही आहे. बारीक असं काही नाही की बारीक, तुम्हाला बारीक आवडत असेल तर तुम्ही बारीकसुद्धा करू शकता. तर अशा प्रकारे मी थोडं थोडं टाकून कुटून घेते. पूर्ण वाटाणे आपल्याला त्या ठेच्यामध्ये कुटून घ्यायचे आहेत. आणि हे झालेत आपले आबडधोबड कुटून. तर तुम्हाला इथे मी दाखवते कशा पद्धतीने आपण कुटलेलं आहे ते. तर इथे थोडंसं जाडसरच ठेवलं आहे मी. तर आपल्याला खलबत्त्यातलं जाडसर कुटलेलं पूर्ण काढून घ्यायचं एका प्लेटीमध्ये. तर आपण खलबत्त्यातलं पूर्ण ठेचा एका प्लेटीमध्ये काढून घेणार आहोत. कारण आपल्याला, किंवा वाटीमध्ये, मोठी वाटी असेल ना तुमच्याकडं, त्यामध्ये तुम्ही सुद्धा टाकू शकता. असं काही नाही की प्लेटीमध्येच टाकावं. छोटा बाऊल असेल स्टीलचा तर त्यामध्ये तुम्ही टाकू शकता. तर हे प्लेटीमध्ये काढून घ्यायचे कारण आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे. तर हे झालं आहे आपला ठेचा आबडधोबड वाटून. हा वाटून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी मस्त लागतो खायला हा. तुम्ही ट्राय करून बघा. असतील ना तुमच्याकडे वाटाणे मटारचे दाणे, तर ट्राय करून बघा. मस्त कोथिंबीर घातला आहे भरपूर आणि 2 बारीक चिरलेले कांदे घातलेले आहेत त्यामध्ये. मिडियम आकाराचे कांदे होते तर 2 घातलेत मी. मोठा असेल तर तुम्ही एकच घाला. हे घ्यायचं आहे मिक्स करून. अगदी झणझणीत आपण हिरव्या मिरच्या पण भरपूर घातलेल्या आहेत त्यामुळे मस्त लागेल हा. तर हे झालं मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला मीठ. मीठ घालून घेतल्यानंतर आपल्याला ते पण एकदा एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे आपण मीठ घातल्यानंतर छान एकजीव करून घेणार आहोत. तर चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. अगोदरच मीठ घालून घ्यायचं, म्हणजे फोडणी जी द्यायची आपल्याला ती अगदी व्यवस्थित दिल्या गेली पाहिजे. तर मीठ घातल्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि नंतर करायची पुढची प्रोसिजर. त्यासाठी मी चांगलं 2 चमचे पोह्याचे तेल घातलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. आणि त्यामध्ये घालायचे थोडीशी लाल मिर्च पावडर. तर इथे कश्मीरी लाल मिर्च पावडर किंवा तुम्ही कुठली वापरत असाल कलरसाठी ती वापरायची आहे. आणि तुमच्याकडे घरची असेल तर हिरव्या मिरच्या थोड्याशा कमी घालायच्या आहे. मस्त वरतून फोडणी घातली आणि नंतर घालायचा थोडासा लिंबाचा रस. लिंबाचा रस असा आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही आवडत असेल तर नाही घातला तरीही चालेल. बिना लिंबाचा सुद्धा ठेचा खूप छान लागेल.
तर थोडासा अर्ध्या चमच्याला कमी आपण लिंबाचा रस घातलेला आहे. तर हा झाला आपला ठेचा रेडी. तर या पद्धतीने जर तुम्ही ठेचा केला आणि 2 दिवस ठेवला, बिना लिंबाचा ठेवायचा आहे पण, कारण लिंबामुळे काय होतं आंबट होईल. तर लिंबू नाही घातलं तरीही चालेल आणि तुम्हाला डायरेक्टच करूनच खायचा आहे तर लिंबू घालू शकता तुम्ही. तर अगदी स्टोअर करून ठेवता येईल. तुम्हाला कुठे प्रवासात न्यायचं असेल ठेचा म्हणून किंवा भाजीसारखं लागेल, ते खूप छान लागेल चटणी. तर अगदी सोपी आणि झटपट होणारा हा मटारचा ठेचा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.